अमरावती शहरात गुन्हे शाखेने मोठी ऍक्शन घेत शहरातील अट्टल गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे। कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 7 जणांना धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही मोठी मोहीम राबवण्यात आली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहर गुन्हे शाखा पोलिसांनी 17 मे रोजी शहरात मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई केली। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध संवेदनशील भागात अचानक छापेमारी करण्यात आली। या मोहिमेदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या 7 अटल इस्मांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपींकडून सुमारे 7,000 रुपये किमतीची 7 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये रजत शिकाकांत रामटेके, दर्शन विलास महल्ले, आर्यन उर्फ गौरव सुधीर नागपासे, साहिल उमेश चव्हाण, रुपेश अंबादास शिंगाडे, अनिकेत बाळू दुर्योधन आणि हसन खा राजे खा यांचा समावेश आहे। पोलिसांनी संशयितावर आधीपासूनच नजर ठेवली होती। अचानक टाकलेल्या धाडीमुळे अनेकांना पडून जाण्याची संधीही मिळाली नाही। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अंबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांच्या या ऍक्शनमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती पोलिसांच्या धडक कारवाईची शहरभर चर्चा सुरू आहे। गुन्हेगारांविरोधातील असाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेले आहेत।